मला असं वाटतं की आम्ही जी सुरुवात आहे ही याच्यापासून केली आणि याच्यातून आम्ही हा एक कन्सेप्ट राबवला की बाबा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत नाही टाकायचं, कुठल्याही प्रकारचं तणनाशक नाही टाकायचं, रासायनिक तणनाशक कीटकनाशक नाही टाकायचं किंवा बुरशीनाशक नाही टाकायचं आणि जे काय करायचं ते आपण घरगुती पद्धतीने म्हणजे आता तुम्ही मगाशी मी गाया इथं आम्ही पाळलेल्या आहेत तर गाईचं शेणखत आहे किंवा गोमूत्र आहे याच्यापासून आम्ही ह्या गोष्टी करतो म्हणजे जीवामृत झालं किंवा घनजीवामृत झालं किंवा तुमचं खोडासाठी तुम्ही काही लेप वगैरे वापरू शकता, शेणखत आणि लिंबाचा पाला वगैरे वापरून ते तुम्ही वापरू शकता। तर अशा पद्धतीने तुम्ही ही शेती तुम्ही करू शकता असा मला ठाम विश्वास आहे आणि त्याच्यातून तुम्हाला चांगली फळं मिळतात। आता बघा इथे पपईचं झाड आहे तर तिकडे एक मोठं पपईचं झाड आहे, तुम्ही ते बघा, तुम्हाला त्याची जी टेस्ट आहे ती अतिशय अप्रतिम लागेल, तुम्ही खाऊन बघा तिथे। किंवा पेरूचं झाड आहे, पेरू लागलेले आहेत आता तिथे, ठीक आहे मोठे पेरू नाही आहेत आता जे तुम्ही बाजारात बघता एवढे पेरू, मी तर एकदा खाऊन बघितलं तर त्याची टेस्ट नाही त्याचे, म्हणजे नुसता नावाला खायचा पेरू, त्याची जी ओरिजिनल टेस्ट जर तुम्हाला खायची असेल तर तुम्ही देशी बीपासून नैसर्गिक पिकवलेलं जर खाल्लं तर तुम्हाला अप्रतिम टेस्ट मिळते। आणि आम्ही ही जी गोष्ट आहे इथं पुरेपूर राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे। केमिकल वापरल्यावर भरपूर माल पिकतो, भरपूर पिकतो आणि नैसर्गिक कसं आहे आपले हे जीवामृत आहे माल जास्त पिकत नाही, त्यांच्यापेक्षा कमी माल होतो। हे कांद्याला भरपूर खतं घालतात ते बाहेरचे वाढायसाठी, पार पूर्ण आता एवढा कांदा झाला ना का लगेच ते दुसरं खत घालायचं केमिकलचं, मग ते लगेच 15 दिवसात एवढा कांदा होतो। मग ते कांदा काढल्यानंतर उन्हाळी कांदा असतो, मग तो कांदा लवकर सडतो, ही 3-4 महिन्याच्या पुढं कांदा राहत नाही, तो 3 महिन्यातच सडतो। आणि आम्ही हे कांदे लावले होते याच्यावर, नैसर्गिक कांदे लावले होते, रोपापासून आम्ही सुरू केलं नैसर्गिक जीवामृतमध्ये त्याची बुडं हे करून बुडवून मग लागवड केली। तर वर्षभर आमचे ते एवढाले कांदे पडले होते, वर्षाच्या पुढून तरी तसेच होते, कारण मग मोठे त्यांनी ते मारलेलं होतं आणि आयरणी भरभरून ठेवल्या होत्या। मग गेल्या वर्षी किती आयरणी सडल्या लोकांच्या, इथल्याच सगळीकडेच सडल्या होत्या। मग सगळेच शेतकरी केमिकल वापरतात त्याच्यामुळे ते कांदे सडतात। नैसर्गिक शेतीमध्ये आम्ही भरपूर प्रकारच्या भाज्या लावल्या आहेत, ते आम्ही म्हणजे त्याचं बीसुद्धा आम्ही नैसर्गिकच मागवलं होतं। म्हणजे नैसर्गिक पद्धतीची आमच्याकडे जी फळं येतात ना ती फळं इतकी मोठी आहेत की म्हणजे आम्हालाही आश्चर्य वाटतं की ती एवढी मोठी फळं कशी काय झाली, म्हणजे 1 पाव किलोचं वगैरे एकच फळ भरेल इतकी मोठी सीताफळ आहे, पपई आहे, सीताफळ आहे, रामफळ खूप, आणि टेस्ट पण अप्रतिम आहे त्याची। पेरूसुद्धा एवढे छोटे पेरू पण गोड लागतात। आधी सुरुवातीला खूप कमी आंबे यायचे त्याचे, पण नैसर्गिक पद्धतीने आम्ही शेती करायला लागलो त्याच्यानंतर आमचं खूप उत्पन्न वाढलं आणि आंब्यांची टेस्ट पण खूप म्हणजे खूपच सुंदर झाली आणि कलरसुद्धा खूप छान झाला आंब्याचा, म्हणजे आंबे संपल्यानंतर सुद्धा लोक ते आंबे मागायला लागलेत, इतकी टेस्ट लोकांनाही आवडली त्याची। पेरू तर आम्ही एवढे येतात आता हाताने तोडून खातो आणि पेरू एवढे सुंदर आहेत ना ते सारखे खावेसे वाटतात। हा जो पेरू आहे नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला त्याच्यामध्ये बी पण कमी असतं आणि त्यातली बी जी आहे ती एकदम सॉफ्ट असते आणि त्याचं वरचं कव्हर पण खूप सॉफ्ट आहे, म्हणजे खरोखर पेरू खाल्ल्याचं समाधान वाटतं। आजकाल बाजारात इतके मोठे पेरू आले आहेत की ते बघून फक्त खावेशी वाटतात, पण खाल्ल्यानंतर त्याचं समाधान नाही होत। फळं हे खाल्ल्यावर मग माणसाला वाटतं, समाधानच वाटतं ना, हे फळं चांगले लागतात, बाहेरचे फळं कसे लागतात, आपले घरचे कसे लागतात, आंबे ते कसे पिकलेले आंबे, पिवळे आंबे पण आतमध्ये काय सारं विषच भरलेलं, आणि आपला हिरवा जरी आंबावरून असला तरी आत गोड असतो आणि नैसर्गिक असतो, त्याच्यात केमिकल नाही काही नाही। आता शेतकरी पैसे करायसाठी हे भाज्यांना सुद्धा इंजेक्शनं देतात केमिकलची,
पण ते आज एवढा दोडका असला उद्या एवढा दोडका होतो ते, पण तो खायला कसा लागतो, आपण जर आणला तर तो तिसऱ्याच दिवशी सडून जातो. आणि आपलं हे नैसर्गिक असलं ते 8-8 दिवस म्हणलं तरी त्याला काही होत नाही, सुकून जाईन ते, पण सडायचं नाही. एखादी भाजी असेल किंवा आता फ्रुट्स असतील, सफरचंद घेऊ, त्याच्यानंतर वॅक्स येतं किंवा कलिंगडाचा कलर, हे सगळं केमिकल आणि नॉन ऑर्गॅनिक नैसर्गिक शेती नाही केली समजा लोकांनी, तर हे सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी करतात का, कारण का त्यांची डिमांड वाढते, त्यांना पटकन ते प्रोडक्ट द्यायचं लोकांना, त्याच्यामुळे ते खूप जास्त केमिकलची फवारणी करतात आणि त्याचे जे इफेक्ट्स आहेत हेल्थवर ते खूप जास्त, म्हणजे आपण रिसर्च आहे, खूप वेगवेगळे डिसीज होतात त्याला, काही काही लोकांना ॲलर्जीज होतात. आणि त्याचं कसं आहे की आत्ता खाल्लं आणि तुला लगेच काहीतरी होईल असं नाही, तू तो वॅक्सवाला समज सफरचंद तसं तसा तू थ्रू आउट खातोस अख्खा महिनाभर, काही ना काहीतरी तुझी बॉडी त्याला रिस्पॉन्ड करते. आणि ऑन दॅट नोट जर तू नैसर्गिक शेतीचं एखादं काही खाल्लंस, नैसर्गिक शेतीतून उगवलेलं, तर तुला तो फरक लगेच जाणवतो चवीमध्ये, त्याच्या रंगामध्ये, त्याचा जो काही साईज असतो भाजीचा म्हण, फळांचा म्हण, त्याची चवच वेगळी असते, कम्पेअर नाही करू शकतो, लगेच कळून येतो तो डिफरन्स. तर हा जर कन्सेप्ट आपण वापरला नैसर्गिक शेतीचा, तर तुम्हाला चांगल्या प्रकारची फळं मिळू शकतात, चांगल्या प्रकारचं उत्पादनही मिळू शकतं. सुरुवातीला ठीक आहे, तुम्हाला उत्पादन कमी येतं, पण नंतरच्या काळामध्ये ते उत्पादन देखील वाढतं.